तर दक्षिण अमेरिकन देश असलेल्या बोलिव्हियामध्ये सत्ता पालटाचा अयशस्वी प्रयत्न झालेला आहे। लष्कराने राष्ट्रपती भवनाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केलाय। बोलिव्हियाचे अध्यक्ष लुईस आर्से यांनी सत्ता पालटाच्या विरोधात एकत्र येण्याचं आवाहन जनतेला केलंय। सत्ता पालटाच्या प्रयत्नाला तोंड देण्यासाठी सज्ज आहोत असंही अध्यक्ष आर्से म्हणाले आहेत। बोलिव्हियामध्ये सध्या अनेक राजकीय उलथापालथी होत आहेत। तर दक्षिण अमेरिकन देश असलेल्या बोलिव्हियामध्ये सत्ता पालटाचा अयशस्वी प्रयत्न झालेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्या सोबत आहेत। महेश, दक्षिण अमेरिकन देश असलेल्या बोलिव्हियामध्ये नेमकं काय सुरू आहे? काय सत्ता पालटाचा अयशस्वी प्रयत्न झालेला आहे नेमका? नक्कीच दक्षिण अमेरिका खंडातील बोलिव्हिया हा देश आहे आणि देशाची राजधानी ला पाझ या ठिकाणी लष्कराकडून सत्ता पालट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, जो अयशस्वी ठरलेला आहे। त्याचं झालं असं, बोलिव्हिया लष्कराच्या जनरल कमांडंटकडून सैन्याने संसदेकडे राष्ट्राध्यक्षाच्या पॅलेसवर चाल केलेली होती आणि या वेळेसच बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष या पॅलेसमध्ये उपस्थित होते। चारी बाजूनी लष्कराने या पॅलेसला घेराव घातल्यानंतर ही गोष्ट राष्ट्राध्यक्षांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी देशातील जनतेला समर्थन मागितलं होतं आणि त्यात झालं असं की त्या क्षणी राष्ट्राध्यक्षांनी लष्कराच्या तुकडीला सामोरं जाऊन आमने सामने चर्चा करू असं सांगितलं होतं। पण या दरम्यानच त्यांनी जनरल झुनिगानी यांना त्यांना अटक करण्याचे आदेश सुद्धा दिले होते। एकंदरीत राष्ट्राध्यक्षांनी जनरल सँचेज यांना तात्काळ लष्कर प्रमुख पदाची शपथ दिली आणि त्यानंतर नव्या लष्कर प्रमुखांनी त्यांच्या सैन्याला आदेश दिले आणि या आदेशानुसार या तुकडीने माघार घेतली आणि काही वेळातच पोलिसांनी जनरल कमांडंट यांना अटक करून अज्ञातस्थळी नेलेला आहे। तर एकंदरीत पाहता बोलिव्हियामध्ये एक अयशस्वी प्रयत्न झालेला आहे सत्ता पालट करण्याचा। अगदीच धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।